नमस्कार मंडळी, किनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मंडळी, पोळ्या लाटणं हे आमच्यासाठी खूपच मोठं आव्हान आहे। अगदी अनेक वेळा कितीतरी मावशांना आम्हाला सारखंच बदलावं लागतं। इतकं करून सुद्धा कधी कच्च्या तर कधी पक्क्या पोळ्या खाव्या लागायच्या। आमच्याकडे संख्या जास्त असल्यामुळे या आजी आजोबांचा नेहमीचाच प्रश्न होता। मग हा सर्वात मोठा प्रश्न आम्ही कसा सॉल्व केलाय, चला तर मग आपण समक्षच पाहूया। आपली ही कणिक भिजवून आता तयार आहे। असे छोटे छोटे गोळे करून त्या मशीनमध्ये टाकायचे। पीठ एकजीव होऊन असे छोटे छोटे गोळे तयार होतात। आणि आपल्याला जशी हवी तशी साईज पण याच्यामध्ये कमी जास्त करता येते। आता पोळ्या करण्यासाठी हे मशीन चालू केले। आपण पाहू शकताय
किती टम्म फुगलेले छान फुलके आता इथून भाजून निघतात. आम्ही हाताने पीठ मळून शेणी पोळ्या लाटत होतो, पण आता आम्हाला लय सुख आले. हो ना. हा, आता लय सुख आले. भरभर उरकात आहे आमचं आता. आमच्या ताईंनी मशीन आणल्यावर आम्हाला लय सुख आले. आधी एवढी मोठी कणिक हाताने भिजवायला खूप त्रास होत असणार ना नानी तुम्हाला? लय त्रास व्हायचा लय. तेवढ्या पण लाटायला लागायच्या हो. शिवाय कच्च्या पण राहू शकत असायच्या ना. कच्च्या पण असायच्या, काय खायचं. आता जिथे 4 मावश्या आपल्या पोळ्या लाटायच्या त्या आता एकट्या नानी आमच्या पोळ्या करत असतात. हो ना नानी? आता मी एकटीच करीत असते. आता एकटीच असते पोळ्यावरती. ती मग आशाची मशीन झाली का ही मशीन झाली का इथं. हो ना. ती मशीन झाली ते मी आता. किती छान पोळ्या नानींनी आता मस्त भाजून इथे ठेवल्या आहेत. हे फुलके अगदी खायला सुद्धा फार छान लागतात. आता आपण पाहूयात हा फुलका कसा झालाय. अगदी पातळ आणि मऊसूत. पहा मंडळी, हे एवढे फुलके आता आपले तयार आहेत. नानी, तुम्हाला कसं वाटतंय नानी आता आपल्या ह्या पोळ्या सगळ्या बघून? आता लय सुख आले. हो ना. आणि आपल्याला आधी किती कष्ट पडायचे ना, कणिक शिजवताना खूप त्रास व्हायचा, दंड दुखायचं. दंड दुखायचं, ते मळायला लागायचं, लाटायला लागायचं. हो ना. आणि आता लय सुख आलं. आता म्हणजे लय भरमटच आलं. ठीक आहे ना. खरंच हे मशीन घेऊन आम्हाला 8 ते 9 महिने झाले साधारणपणे. आणि आता आम्हाला खरंच आमचा हा खूप मोठा त्रास वाचलेला आहे पोळ्यांचा. कारण 4 मावश्या आम्हाला लागायच्या एवढ्या पोळ्या लाटण्यासाठी. आणि एवढं करूनही काही कच्च्या राहायच्या आणि काही अगदी व्यवस्थित झालेल्या असायच्या. आणि आता आम्ही खरंच खऱ्या अर्थाने या मोठ्या की कामातून आमचा वेळ वाचवतोय. आणि आपल्या आजी आजोबांना सुद्धा फारच छान आता हे खायला आवडतात फुलके. एकाच्या जागी अगदी 4 फुलके खाल्ले जातात आणि गरम गरम मस्तपैकी. हो ना नानी? हो ना. आता लय छान लागतं. खूपच भरभर हे फुलके छान लाटले जातात. अतिशय कमी वेळामध्ये अतिशय उच्च प्रतीचे असे हे फुलके तयार होतात. 1 तासाला 1000 फुलके बनवण्याची क्षमता या मशीनची आहे. या मशीनवरती आपण तिखटा मिठाच्या दशम्या बनवू शकतो, पुऱ्या बनवू शकतो. सुटला की नाही मंडळी आमच्या पोळ्यांचा प्रश्न?